गायकर आणि आता त्याचं ते युट्यूबचं पण चालू आहे, तर त्याच्यासाठी पण तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, हा शेअर करा. उमा तर काय जात आपण जिमला चाललोय. बॅग बिग रेडी आहे, बॅग घेतले. तर गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही? आय सर्वजण मजेत असणार. आज आहे सोमवार. नेहमीप्रमाणे आपण आता महादेवाच्या मंदिरात जाऊ. मम्मी पप्पाचं गेलेत पुढे, ते आल्यावर आपण जाऊ महादेवाच्या मंदिरामध्ये. फायनली मंदिरात पोचलो आम्ही. आता तिथे गर्दी आहे म्हणून आम्ही थांबलो आहे मंदिरामध्ये. गर्दी झाल्यावर मग आपण बसू. तोपर्यंत काय दादा फायनली मंदिरातून आलोय. इकडे मम्मी आणि आईचा जेवणाचा हे चालू आहे सर्व कार्यक्रम. आई बघा इथे काय करते आई? शिरोळ धुवायचे, किसायचे आणि चटणी करायची आहे. आता मी पण साखरपुड्याला आलेली गेली नाही, तर बरं आता योगिता मामी दुंग्याची मामाची सून, तिने पण बोलवलं आहे. हल्दी लग्न आहे, तर आता तिकडे पण जायची तयारी. तिकडे जायला लागेल. कुठे? चौधर पाडायला ना? मामीने फोन केला माझ्या मुलीच्या गीताच्या गावाचा मुलीचा साखरपुडा होता. साखरपुड्याला आले होते मी. आज चावलांना चालले ना वाटतं? आता चावला बोलवलेलं आहे. आईला ती मामी खूप मानते ना. हो मग आईला कालपासून घ्यायला यायला बघतो. मी काय दिसत 2-4 दिवस अगोदर सांगतात असं ते बोलतात, ताई तुम्ही असता का बऱ्या, तुम्ही या नुसतं बोलतात. माझा बरं बघू जावा ना. तो माझा नातू आहे, माझी पोरीचं पोरगं आहे रोहन गायकर आणि आता त्याचं ते युट्यूबचं पण चालू आहे, तर त्याच्यासाठी पण तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, हा शेअर करा. उमा नाही खरंच समजून घ्या. आपला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा सगळ्यांनी. खरंच करा, विचारायला खरंच आवड आहे, करू दे. आम्हाला पण वाटत. शिरोळ्याची चटणी बनवत आहे ना? हे बघ असं किचन घेतलंय. एक नंबर लागते शिरोळ्याची चटणी. मिरची, कढीपत्ता, कांदा त्याच्यावर एक नंबर लागते शिरोळ्याची चटणी. छान लागते भाजीपेक्षा ना. शिरोळ्याची चटणी खूप छान लागते. तेल कांद्यावर करायची, ती तेल कांद्यावर करायची असते. आणि खिचडी पण आहे ना बनवते वाटतं? समोर येते आपलं 8 दिवस, तर त्याच्यासाठी ती खिचडीची सोय चालू आहे. नाही इकडे आपण चटणी वगैरे घेते आधी करून. आधी तुमचा स्वयंपाकाचा पप्पाचा आणि तुझा, नंतर मग दादासाठी आणि माझ्यासाठी खिचडी बनवते. आज सोमवार आहे ना, आमचा दोघांचा उपवास. तर आई आता आपली निघली आहे. आपला कुठे का सावधान सोनरपाडा. आता चालले, पप्पा सोडतायत तिला. जायची जेरुली आहे. पडायला चालली ना आई. सोनरपाड्याला जाण्यात जेरुली आहे. कालपासून फोन करतो, ताई या ना, मला जमत नाही. इकडं घ्यायला याचं तर बोलतो, पोरगा गाडीवर घेऊन गेला, मामा गेलाय. जा, खुश होतील आता मस्त तुला बघून. तर काय जातं मम्मी इथे काय बनवते? शिरोळ्याची चटणी. आज शिरोळ्याची चटणी बनवून घेतलेली आहे. रोजच भाज्या काय काय बनवा कंटाळा येतो, काय सुचत नाही. ही पण चांगली लागते तशी पण. हा, चपाती आणि शिरोळ्याची चटणी छान लागते. भाकरीशी पण चांगली लागते ती. भाकरीशी तर एक नंबर आहे ना. हो मग
भाकरीवर चांगली लागते. आता हे किती तीन कांदे कापलेले आहेत आपण. शिरोळच्या चटणीसाठी आपण ना 3 कांदे कापलेले आहेत बारीक. थोडंसं ना हे लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. हे 4 शिरोळ्या आहेत किसून घेतलेले. आणि अर्धा वाटी आपला ओळा नारळ आहे, तो पण बारीक करून घेतलेला आहे. आणि आपला सगळा मीठ मसाला ते त्याच्यात टाकू आपण. सोपी आहे. सोपी आहे, एकदम सोपी आहे, सोपी सोपी आहे. आहे. खायला पण टेस्टी आहे एकदम. हो मग काय तुला आवडते ना? आवडते. मग तुला ते कडधान्य जास्त आवडत नाही, मग ते हे उलट बघा, मग तू फळभाजी तरी खातोस. हो मग ते नाही आवडत आपल्याला. मूग मटकी बिटकी वाटाणे फटाणे वाटाणे फुटाणे नाही आवडत. हेच पण मग बनवायला तरी काय रे माणूस. आता आपण टाकूया लसणाची आणि मिरचीची पेस्ट. 7-8 मिरच्या घेतल्या आणि एक अख्खा लसणाचा कांदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये. किती मिनिटं लागेल तरी? 5-6 मिनिटात नाही का? होईल 10-15 10-15 मिनिटं होईल. ते काय बारीक किसलेला शिरोळा आहे ना, ते काय लगेच शिजतो. हो. आणि मेन चव कशावर माहिती का? शिरोळच्या चटणीवर. हा जो ओळा नारळ आहे ना बारीक केलेला, त्याच्यात जास्त टेस्ट वाटते. खोबऱ्यामध्ये का? हा, त्याच्यात जास्त टेस्ट येते चटणीला. आपण याच्यात टाकूया हळद, मसाला, मीठ. अर्धा चमच म्हणजे थोडीशी हळद, थोडासा मसाला. म्हणजे आपल्याला पाहिजे असेल तर आपण मसाला टाकू शकतो, नसेल पाहिजे तर नसेल म्हणजे नका टाकू. का ग? मला म्हणजे प्रत्येकाची चॉईस असते ना. कोणाला अशी पिवळी पिवळी चटणी आवडते, अशी हिरवी. लाल चांगली लागते. मला थोडीशी अशी लाल चांगली लालसर. लागते. हा, मसाल्याची चव म्हणजे येते आणि छान वाटते. मला ती तशीच आवडते. मसाला आली चांगली लागते. हा, चव दिला रोहनला माझा असा नाही आवडत दुसऱ्या कुठल्या भाज्या म्हणजे. आणि शिरोळा असा कशात टाकला ना तर त्याला अजिबात आवडणार नाही. बात तो सही है. आवडणार. हा, पण चटणी केल्यावर तर बरोबर खातो चटणी शिरोळ्याची. कारण तो असा खाताना वाटत नाही असं शिरोळा वगैरे, कारण चव भारी येते त्याची. हो. टेस्टी लागते एकदम. आणि आता मीठ पण टाकून घेऊ आपण, चवीनुसार मीठ. मीठ थोडा कमीच घालायचा, कारण ती आक असते चटणी. आपण एवढं बघू भाजी नाही, एवढं मीठ घालू नंतर लागल खारट, कारण ती आक असते लगेच. म्हणून मीठ थोडा कमीच घाला आधी. आता शिरोळ टाकून घेऊ आपण. आता आपण आपला हे ओला नारळ आहे ना, तो बारीक केलेला आहे अर्धा वाटी, तो टाकू आता. ते एका साईडला खिचडी पण आहे ना उपवासाची. हो, उपवासाची खिचडी बनवून घेतलेली एक साईडला. खोबऱ्याने चव मारत असत. खोबऱ्याची चव येते ना मस्त उलट. आणि टेस्टी लागते. करून बघा सगळ्यांनी, छान लागते आणि आवडेल सगळ्यांना. भाकरीवर आलेला, भाकरीवर खायची. हा, भाकरीवर छान लागते. आहे ना भाकर, ती खा तू. नाही, भाकरीवर चांगली लागते असं. हा, तेच भाकरीची एवढी टेस्ट येते. बाकी नाही आणि चांगली. ज्यांची मुलं खात नसेल ना शिरोळ वगैरे, ते सगळं शिरोळची चटणी करून घाला त्यांना, आवडीने खातील सर्वजण. हो मग होईल. झालीच तशी आता 5 मिनिटं. हा, झाली. अशी थोडीशी असं आकसायला पाहिजे अजून. आपल्याला हे घालायचं होतं ना ओला नारळ. झाली. आता जरा 5 मिनिट नाही, अजून थोडं 5-10 मिनिटं ना अशी जरा 5-6 मिनिटं आकसायची आहे ती. खिचडी पण झाली असं. हा, या साईडला खिचडी घातलेली आहे दादाला मला. ते पण भारी आहे. लाल मिरच्यांची आहे ती. लाल मिरची. हा, हिरव्या मिरच्यांपेक्षा ना लाल मिरच्या असतात ना आपल्या सुकवलेल्या, त्या बारीक करायच्या मिक्सरला आणि त्या फोडणीला घालायच्या. मस्त चव म्हणजे वेगळीच येते. हिरव्या मिरच्यांपेक्षा भारी लागते ती खिचडी. हा, एक नंबर टेस्ट येते. आता तुला तर माहितीच आहे, तू खातोच ना. हो मग आधी चांगली आपली लागते. आधी आपली हिरव्या मिरच्यांचे करायचं, त्याची चव आणि याची चवीमध्ये फरक आहे ना आता. हो. तर गाईज फायनली इथे आपली चटणी झाली आहे शिरोळ्याची. त्याच्यावर भाकर
हे कॉम्बिनेशन एक नंबर आहे भाकर आणि शिरोळ्याच्या चटणीचा. आता पप्पाने विचारू कशी झालं पप्पा. एक नंबर झालं तर मस्त अरे एकदम. आणि इथे यांचं उपवासाचं चालू आहे. आमचा उपवास आहे. तुमचा उपवास आहे? दर सोमवारी असतो उपवास. चटणी आहे आपलं एक यायचा खिचडी. खिचडी. आम्ही इथं भाजी खातोय. भाकरांनी हे भारीच लागतो. एक नंबर चटणी आहे. आपण कोणी ट्राय नसेल केलं ना शिरवाची चटणी भारी लागते. ज्याला आवडत नसेल तो पण खाईल शिरवा. त्या पद्धतीने बनवले पाहिजे म्हणजे असं नाही का मस्त. दाखवलेलं आहे ना कसं बनवायचं बरोबर करतील सर्व. भाकरीवर चव वेगळीच लागते नाही का. तर आता आम्ही जेवून घेतो मस्त. मम्मीची मामी आले डोंग्याची पत्रिका द्यायला आपल्याला. ही आमची मामी आहे. आमच्या हा. मम्मीच्या सख्या मामाची सून आहे. मग ती आठवणीने मला पत्रिका द्यायला आलेली तिच्या माहेरचा या लग्न आहे सर्वांनी भावाचा. फॅमिली हा. सहित आहे, नक्की या. येऊ सर्व येऊ. आहे. चला येतो या. हां चालेल. तर काय आता आपण जिमला चाललोय. बॅग बिग रेडी आहे. बॅग घेतले तेव्हा नव्हती बॅग. आता दक्षित आहे त्याची जुनीच आहे भाई. त्याची आहे पहिलं असून. आता आपण जिमला जाऊयात. हिरो वर जिममध्ये दाखवतो चालू तुम्हाला थोडाफार काय. आता तसं पण आपल्या हेच बायसेपच आहेत का. ही चेस्ट आहेत. ठीक आहे चेस्ट मारू मग. जिममध्येच भेटू आता. वन टू थ्री चल. दक्ष बॉय मार मस्त. आता आपण चेस्ट मारतोय. चेस्टचं रेप्युटेशन काय रे. हा नाव काय आहे का. डिक्लाइन प्रेस. मार भाई मार. किती आहेत. 35 किलो. 35 किलो मारले. 35 झाले 70 किलो. आणि दक्ष एकटा मालक 100 मारतो. हे भाई मारायचे का 50 मारतो नंतर. आज नको ठीक आहे. ट्रायसेपमुळे आपण नाही मारू शकत. ही बाबा 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 प्रॉपर मार. तर गाईज आता आपण जिम करून आलोय. आपले दक्षी केस कापायचे आहेत म्हणून त्याला बसवलंय. आपला सलून आहे रोनक सलून म्हणून. आणि आपला सौरभ भाई कटिंग करतो. हॅलो. एकदम हिरो बनव. अशी केस कापत जा मला. लोकांनी नाव म्हटलं पाहिजे रोनक सलून. हे साजिद भाई किती रे भाई. हो किती रे मॅनेजर. बाहेर गेला. कुठे गेला. तू गेला फिरायला वाटतं तुला. भाईची आपली ती मस्त कटिंग कर. मुलेट बॉय. मुलेट मुलेट कर. पण एकदम हिरो बनव.
तर काय मेरा बाद में दाढी करणे काय क्या भाई दाढी बिडी करून घेतो मस्त तर चला